मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. म्हणजे जसा एखादा पाडाचा आंबा असतो झाडाचा, तो पिकला ना की तो आपोआप खाली पडतो, त्याला पाडावं लागत नाही. तसं भक्तीमध्ये तल्लीन झाल्यानंतर, देवाचं नाव घेतल्यानंतर तुमच्यातला मी पण त्या पिकलेल्या पाडासारख्या गळून पडायला पाहिजे, तर त्या भक्तीला अर्थ आहे माय बापू. आणि मी जर कीर्तनकार म्हणून, भागवतकार म्हणून किंवा धर्माचं काहीतरी काम करतो म्हणून जर माझा अहंकार दिवसेंदिवस वाढत असेल, माझ्या मागचे लोक जसे वाढायलेत तसा तसा माझा अहंकार वाढत असेल, मी तर म्हणतो ह्या अभंगात तुम्ही बसत नाही, बाकी मला बोलायचं नाही. तो कुंभाराय म्हणतात, नामा घेता उठा उठी होय संसाराची होती. तुम्ही संसारापासून तुम्हाला न कळता दूर झालो पाहिजे. सारं जग म्हणतंय की आपलं फार मोठं घर असलं पाहिजे. सारं जग म्हणतंय मला एक घर असलं पाहिजे, बंगला असला पाहिजे आलिशान, मला राहायला जागा असली पाहिजे, माझी सुंदर पत्नी असली पाहिजे, मला लेकरं बाळा असले पाहिजे. हे सगळे आशा ठेवणारा माझ्यासारखा, तुमच्यासारखा सामान्य जीव कुणीकडं, आणि तुकोबरायासारखा खरोखर वैराग्याचं मूर्तिमंत रूप असणारा संत कुणीकडं. अहो दुष्काळ पडला, सगळं गेलं, खायला अन्न करत होते लोक गावातली मोठ्या घरचे लोक मरायची वाट पाहत होते. एखाद्या मोठ्या घरचा माणूस मेला ना की त्याची तेरवी होते, आणि त्याच्या तेरवीच्या निमित्तानं आम्हाला पोटवर खायला भेटतंय, म्हणून श्रीमंत घरचा एखादा माणूस मरावा ह्याची वाट पाहत होते लोक. अशा काळात तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. अरे ह्या दुष्काळानं सगळं घासून पुसून घेऊन गेलं, बरं झालं हे सगळं. मग आता काय हातामध्ये, आता काय, वृक्ष वेली आम्हा सोयरे वनचरे, वृक्ष वेली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आरवीती, वृक्ष वेली आम्हा सोयरे वनचरे.